दिवंगत उद्योगपती रतन टाटा यांचा राईट हँड, ज्यांच्या काळात कंपनीचा महसूल 6.5 लाख कोटींवरून 9.5 कोटींपर्यंत गेला. इंटर्नशिप करायला आलेला एक तरुण ते टाटा समूहाचे चेअरमन असा त्यांचा प्रवास. रतन टाटा यांचे जवळचे आणि आवडते अशी ओळख असलेल्या या व्यक्तीनं आता टाटा समूहाच्या एका मोठ्या कंपनीपासून वेगळं होण्याचा निर्णय घेतलाय. त्यांचं नाव आहे एन चंद्रशेखरन. टाटा समूहाची कंपनी टाटा केमिकल्सचे ते चेअरमन. जेव्हा जेव्हा कंपनीच्या कामगिरीचं कौतुक केलं गेलं तेव्हा तेव्हा तुम्ही एन चंद्रशेखरन यांचं नाव ऐकलं असेल. पण आता चंद्रशेखरन यांनी कंपनीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिलाय. त्यांच्या जागी कंपनीचे संचालक एस पद्मनाभन यांची नवे अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. 1987 साली टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिस मध्ये असलेला हा तरुण चेअरमन कसा झाला? एन चंद्रशेखरन यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा का दिला? सगळं सविस्तर जाणून घेऊयात या व्हिडिओतून. नमस्कार, मी स्वाती पाटील. लोकमत.com वर आपलं स्वागत आहे. टाटा समूह देशातील सर्वात मोठं औद्योगिक घराणं. टाटा समूहाचे सर्वेसर्वा रतन टाटा यांचं गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये निधन झालं. याच टाटा समूहाची कंपनी टाटा केमिकल्स मध्ये आता मोठा बदल झालाय. कंपनीचे चेअरमन एन चंद्रशेखरन यापुढे अध्यक्षपदावर राहणार नाहीयेत. एन चंद्रशेखरन यांनी टाटा केमिकल्सच्या संचालक आणि अध्यक्षपदाचा राजीनामा दिलाय. आजपासून म्हणजे 29 मे 2025 पासून कंपनीत हा बदल झालाय. आता चंद्रशेखरन यांच्या जागी कंपनीचे संचालक एस पद्मनाभन यांची नियुक्ती झाली आहे. काल झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आलाय. एन चंद्रशेखरन हे रतन टाटांचे निकटवर्तीय मानले जायचे. विश्वासू असलेल्या चंद्रशेखरन यांची 2017 मध्ये टाटा सन्सच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. पण आता त्यांनी टाटा केमिकल्सच्या संचालक मंडळाला एक पत्र लिहिलंय, ज्यात त्यांनी आपल्याला कंपनीच्या अध्यक्षपदी का राहता येणार नाही हे स्पष्ट केले. या पत्रात त्यांनी राजीनामा देण्याचं कारण सांगत सगळ्यांचे आभारही मानले. त्यांनी या पत्रात म्हटलंय की 29 मे 2025 पासून टाटा केमिकल्स लिमिटेडच्या संचालक मंडळाच्या अध्यक्ष आणि संचालक पदावरून पायउतार होण्याच्या माझ्या निर्णयाची औपचारिक माहिती देण्यासाठी मी हे पत्र तुम्हाला लिहितोय. माझ्या सध्याच्या आणि भविष्यातील वचनबद्धतेचं काळजीपूर्वक मूल्यांकन केल्यानंतर मी मंडळातून पायउतार होण्याचा निर्णय घेतलाय. टाटा केमिकल्स मंडळाचं अध्यक्षपद भूषवणं हा एक विशेष अधिकार आहे आणि माझ्या काळात तुम्ही दिलेल्या पाठिंब्याबद्दल आणि सहकार्याबद्दल मी मनापासून तुमचा आभारी आहे, असं या पत्रात चंद्रशेखरन यांनी लिहिलंय. आपल्याला बरीच कामं करायची आहेत आणि यापुढेही करणार असून त्यामुळेच हे पद सोडत असल्याचं कारण सांगत चंद्रशेखरन यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिलाय. चंद्रशेखरन यांचे टाटा केमिकल्समध्ये सुमारे 9 कोटी रुपयांचे शेअर्स आहेत. नोव्हेंबर 2020 मध्ये ते कंपनीच्या संचालक मंडळात रुजू झाले. पण चंद्रशेखरन यांचा टाटा समूहासोबतचा प्रवास कसा सुरू झाला? चंद्रशेखरन यांचा इंटर्न ते चेअरमन हा प्रवास आदर्श असाच आहे. एन चंद्रशेखरन म्हणजे नटराजन चंद्रशेखरन. तामिळनाडूच्या शेतकरी कुटुंबात 1963 साली त्यांचा जन्म झाला. लहानपणापासूनच अभ्यासात हुशार असलेल्या चंद्रशेखरन यांचं बालपण गरिबीत गेलं. रोज 3 ते 4 किलोमीटर चालत जाऊन त्यांनी त्यांचं प्राथमिक शिक्षण आपल्या बहीण भावांसोबत पूर्ण केलं. कोयंबतूर इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मधून त्यांनी पदवी मिळवली. त्यानंतर त्यांनी तामिळनाडूतल्या तिरुचिरापल्ली इथल्या रिजनल इंजिनिअरिंग कॉलेजमधून कॉम्प्युटर ऍप्लिकेशन्स मध्ये मास्टर्स केलं आणि लगेचच नोकरीचा शोधही सुरू केला. 1987 साली टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिस कंपनीत ते इंटर्न म्हणून रुजू झाले. मेहनत आणि प्रतिभेच्या जोरावर त्यांनी रतन टाटा यांचा विश्वास कमावला. 2007 मध्ये चंद्रशेखरन यांना बोर्डात सहभागी करून घेण्यात आलं. 2009 मध्ये त्यांना TCSचं CEO पद मिळालं. अवघ्या 46व्या वर्षी ते टाटा समूहात मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर रुजू झालेले सर्वात तरुण CEO होते. मीडिया रिपोर्टनुसार 2019 मध्ये चंद्रशेखरन यांचा पगार वार्षिक 65 कोटी रुपये इतका होता. 2021-22 मध्ये तो वाढला आणि 109 कोटी रुपये करण्यात आला. 2020 मध्ये त्यांनी मुंबईच्या पेडर रोडवर 98 कोटी रुपयांना ड्युप्लेक्स फ्लॅट खरेदी केला. चंद्रशेखरन यांच्या नेतृत्वात टाटा समूहानं कोट्यवधींचा नफा कमवला. 2017 मध्ये चंद्रशेखरन यांनी अध्यक्ष म्हणून पदभार स्वीकारला तेव्हा कंपनीचा नफा 36,728 कोटी रुपये इतका होता. 2022 मध्ये कंपनीचा हा नफा 64,267 कोटी रुपयांवर पोहोचला होता. चंद्रशेखरन यांच्या कार्यकाळातील 5 वर्षांमध्ये टाटा समूहाचा महसूल 6.37 लाख कोटी रुपयांवरून 9.44 लाख कोटी रुपयांवर पोहोचला. अशा प्रकारे टाटा समूहाला एका मोठ्या उंचीवर नेणाऱ्या एन चंद्रशेखरन यांनी टाटा केमिकल्सच्या संचालक मंडळाच्या अध्यक्ष आणि संचालक पदावरून आता राजीनामा दिलाय. पण कंपनीच्या संचालक पदासाठी नियम काय आहेत त्यावरही एक नजर टाकूया.
नियमानुसार एखादी व्यक्ती 20 कंपन्यांमध्ये संचालक होऊ शकते। या कंपन्यांमध्ये खासगी, सार्वजनिक, लिस्टेड आणि अनलिस्टेड अशा सर्व प्रकारच्या कंपन्यांचा समावेश आहे। टाटा मोटर्स आता 2 स्वतंत्र कंपन्यांमध्ये विभागली जाते। अशा परिस्थितीत चंद्रशेखरन यांना त्या ऑटोमोबाईल कंपनीत अधिक जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागणार आहेत। अलीकडेच त्यांची रतन टाटा एंडोमेंट फाउंडेशनच्या अध्यक्षपदीही नियुक्ती करण्यात आली आहे। हे फाउंडेशन टाटा समूहाच्या कंपन्यांमध्ये रतन टाटा यांच्या शेअर्सचा बेनिफिशियरी आहे। या शेअर्सची किंमत 2750 कोटी रुपये इतकी आहे। या 20 कंपन्यांपैकी कोणतीही व्यक्ती 10 सार्वजनिक कंपन्यांच्या संचालक मंडळात सामील होऊ शकते। या 10 कंपन्यांपैकी 7 लिस्टेड कंपन्यांमध्ये ते डायरेक्टर होऊ शकतात। टाटा केमिकल्सनं मोदन साहा यांची कंपनीच्या अतिरिक्त संचालकपदी नियुक्ती केली आहे। मोदन साहा हे टाटा सन्सचे स्ट्रॅटेजी हेड आहेत, पण आता चंद्रशेखरन यांचा राजीनामा संचालक मंडळानं स्वीकारलेला आहे। पण कंपनीच्या भरभराटीत चंद्रशेखरन यांचं योगदान कायम मोलाचं राहणार यात शंका नाही। या सगळ्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? कमेंटमध्ये नक्की लिहा आणि lokmat.com ला सबस्क्राईब करा। धन्यवाद।